नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 याच्यामधलं जे तिसरं प्रकरण आहे धाराविद्युत, याला आपण सुरुवात केलेली आहे. या प्रकरणामधील रोधांची एकसर जोडणी याबद्दल सुद्धा आपण मागील तासामध्ये माहिती मिळवलेली आहे. एकसर जोडणी जी आहे याच्यामध्ये तुम्हाला पान क्रमांक जी 40 आहे ज्यावरती माहीत आहे का तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला एकसर जोडणीविषयी आणखीन थोडीशी माहिती सांगितलेली आहे. तर काय माहिती आहे तर एकसर जोडणीमध्ये एकापुढे एक अशी जोडणी असते. एकसर जोडणी जी असते याच्यामध्ये एका समोर एक अशा प्रकारची जोडणी असते, जसं तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे जे काही रोध आहेत हे एकमेकांना जोडलेले आहेत, म्हणजे एका रेषेमध्ये आहेत. कसे आहेत ते एका रेषेमध्ये आहेत, पण आपण त्याला काय म्हणतो एकसर असं म्हणतो. तर थोडक्यामध्ये एकसर जोडणीमध्ये एकापुढे एक अशी जोडणी असते, आणि त्यातील एक घटक जरी काम करीत नसेल, समजा आपण एकाला एक लागून असे 3 रोध जोडलेले आहेत आणि त्याच्यामधला एक रोध जो आहे तो बंद पडला, म्हणजे त्यातील एक घटक जरी काम करीत नसेल तर परिपथ खंडित होतो. जो काय विद्युत परिपथ आहे तो काय होतो, खंडित होतो व विद्युतधारा वाहत नाही. तुम्ही जे काय ॲमीटर वापरणार आहात विद्युतधारा मोजण्यासाठी ते रीडिंग दाखवत नाही, म्हणजे त्या ठिकाणी विद्युतधारा वाहत नाही. म्हणजे एकापुढे एक अशी आपण जोडणी केलेली आहे रोधांची, म्हणजेच एकसर जोडणी आहे. आणि याच्यामधील एक जरी रोध काम करीत नसेल तर अशा वेळेला परिपथ खंडित होतो व विद्युतधारा वाहत नाही. म्हणजे याच्यामध्ये समजा जर 2 बल्ब एकसर जोडणीने आपण जोडलेले आहेत. किती बल्ब जोडले? 2 बल्ब. तर 2 बल्ब एकसर जोडणीने जोडले तर एकटे लावले. काय केलं आपण? एकटे लावले. आपण जर एकटे लावले असतानापेक्षा ते कमी प्रकाश देतात. जर 2 बल्ब एकसर जोडणीने जोडले तर एकटे लावले असतानापेक्षा ते कमी प्रकाश देतात. आणि जर 3 बल्ब एकसर पद्धतीने जोडले तर ते आणखीन कमी प्रकाश देतात. या ठिकाणी विद्युतधारा जी वाहणार आहे त्याची थोडक्यामध्ये विभागणी होते. काय होते? विभागणी होते. आणि जे प्रकाश जो म्हणजे प्रखरता जी आहे त्या बल्बची ती काय होते? कमी झालेली आपल्याला आढळून येते. तर या ठिकाणी आपल्याला एकसर जोडणीची उदाहरणं, एकसर जोडणीवरती आधारित काही गणितं दिलेले, ही गणितं अभ्यासायची आहेत. ठीक आहे. तर एकसर जोडणीच्या उदाहरणामध्ये पहिलं जे उदाहरण आहे, मी मुद्दामच तुम्हाला पहिल्यांदा सोडवलेली उदाहरणं सांगणार आहे समजावून, आणि नंतर आपण मग स्वाध्यायामधली उदाहरणं पाहणार आहोत. तर या ठिकाणी 15 ओहम, 3 ओहम आणि 4 ओहम चे 3 रोध आहेत आणि ते एकसर जोडणीने जोडलेले आहेत. 15 ओहम, 3 ओहम आणि 4 ओहमचे 3 रोध एकसर जोडणीने जोडलेले आहेत. तर परिपथातील परिणामी रोध काढा. परिपथामधील आपल्याला परिणामी रोध काढायचा आहे, म्हणजेच आपल्याला RS ची किंमत काढायची आहे. कोणाची किंमत काढायची? RS ची किंमत काढायची आहे. तर तुम्हाला इथं दिलेलं काय काय आहे ते इथं दिलेलं आहे बघा. R1 दिलं आहे 15 ओहम, R2 3 ओहम, R3 4 ओहम. ठीक आहे. आणि तुम्हाला आता RS काढू आपण पहिल्यांदा. काय काढू? RS म्हणजेच परिणामी रोध. परिणामी रोध कसं काढतो आपण? आता इथं R1 अधिक R2 अधिक R3 जितके रोध तुम्हाला दिलेले असतील त्या ह्याच्यामध्ये जोडणीमध्ये परिपथामध्ये त्यांची आपण बेरीज करतो सगळ्यांची. तर इथे एकूण 3 रोध तुम्हाला दिले होते, त्या सगळ्यांची आपण बेरीज करू. ही बेरीज किती येते? 22 ओहम. म्हणजे परिपथातील परिणामी रोध किती आला? 22 ओहम. ठीक आहे. असं जर गणित असेल तर ते तुम्हाला परीक्षेला 2 मार्काला विचारलं जातं. दुसरं उदाहरण काय बघा. 16 ओहम आणि 14 ओहम. 16 ओहम आणि 14 ओहम 2 रोध 16 ओहम आणि 14 ओहम 2 रोध एकसर जोडणीने जोडलेले आहेत. हे 2 रोध जे आहेत ते एकसर जोडणीने जोडलेले आहेत. तर त्यांच्या दरम्यान 18 व्होल्ट इतके विभवांतर प्रयुक्त केले. या दोघांच्यामध्ये 18 व्होल्ट इतकं विभवांतर प्रयुक्त केला. तर या ठिकाणी बघा दोघांच्या मधलं तुम्हाला विभवांतर दिले, म्हणजे V1 आणि V2 तुम्हाला दिलेलं नाही आहे. तर V1 आणि V2ची बेरीज दिलेली आहे. V1 आणि V2ची बेरीज दिलेली आहे. किती आहे ती? 18 व्होल्ट इतकी आहे. विभवांतर किती आहे? 18 व्होल्ट इतकं आहे. आता हे 18 व्होल्ट इतके विभवांतर प्रयुक्त केले तर परिपथातून वाहणारी विद्युतधारा काढा. म्हणजे तुम्हाला आयची किंमत काढायची. कुणाची किंमत काढायची? आयची किंमत काढायची आहे. तसेच प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर काढा. मग तुम्हाला म्हटलं की एकूण विभवांतर तुम्हाला दिलेले 18 व्होल्ट. V1 आणि V2ची किंमत दिलेली नाही, तर ती V1 आणि V2ची किंमत काढायची आपल्याला आणि आयची पण किंमत काढायची. ठीक आहे.
तर या ठिकाणी दिलेल्या बाबी तुम्हाला इथं दिल्यात बघा. R1 16 ओहम आहे, R2 14 ओहम आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परिणामी रोध किती असेल तो 30 ओहम असणार आहे. परिणामी रोध किती असणार आहे? 30 ओहम असणार आहे. आता पुढे तिने काय म्हटलं आहे बघा. समजा ही परिपथातून वाहणारी विद्युतधारा असून, ही काय परिपथामधून वाहणारी विद्युतधारा असून V1 आणि V2 ही अनुक्रमे 16 आणि 14 ओहमच्या दरम्यान असलेली विभवांतरे आहेत. V1 आणि V2 ही अनुक्रमे 16 आणि 14 ओहमच्या दरम्यान असलेली विभवांतरे आहेत. तर आपल्याला याच्यावरून तुम्हाला आयची किंमत काढायची आहे. सुरुवातीला कोणाची किंमत काढायची? आयची किंमत काढायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हे सूत्र माहीत आहे, V बरोबर IR. विभवांतर काढायचं असेल तर सूत्र काय असतं? विद्युतधारा गुणिले तो जो काही रोध असेल तो, V बरोबर IR. आता तुम्हाला Vची किंमत माहीत आहे, विभवांतर तुम्हाला माहीत आहे किती येते? 18 व्होल्ट. तुम्हाला ते जे इथं तुम्हाला दिलेलं आहे ते 18 व्होल्ट हे काय आहे? विभवांतर आहे. आरची पण तुम्हाला किंमत माहिती आहे. आरची किंमत माहिती का जे आपण इथं काढलेली आहे ती काय? परिणामी रोध आपण काढलेला आहे, किती आहे तो? 30 ओहम आहे. मग राहिले कुठली किंमत काढायची? आयची किंमत काढायची राहिलेली आहे. मग या ठिकाणी जो आय जो आहे हा आपण इथं समजा ठेवला आणि आर जो आहे तो इकडे घेतला, म्हणजे आर इथं गुणिले इकडे त्यानं काय होईल? तो भागिले होईल, म्हणजे आय बरोबर V/R. ठीक आहे. बघा तुम्हाला विभवांतर दिलेलं आहे, इथं सुरुवातीलाच दिलेलं आहे 18 व्होल्ट आहे. रोध इथं आपण काढला, परिणामी रोध किती आहे तो? 30 आपण इथं काढला. ओके. आता कुणाची किंमत काढायची आहे? विद्युतधारेची किंमत काढायची आहे. मग ह्या आयला इथंच ठेवलं, आर इथं गुणिले इकडे त्यानं काय झालं? तो भागिले झाला, म्हणजे आय बरोबर V/R. इथं तुम्ही आता इथं किंमती टाकाल. 18/30 यांचा जर भागाकार केला तर किती येतो? 0.6. आणि विद्युतधारा कुठल्या एककामध्ये मोजली जाते? ॲम्पियर या एककामध्ये मोजली जाते. कोणत्या एककामध्ये मोजली जाते? ॲम्पियर या एककात मोजली जाते. त्यामुळे त्या काही येईल. आता तुम्हाला शेवटच्या भागामध्ये म्हणजे काय प्रश्न विचारलेला आहे, तर प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर काढा. प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर काढा. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत V1ची किंमत काढावी लागेल. तर V1 कसं काढतो आपण? I/R. इथं बघा इथं लिहिलं V बरोबर I/R ने चुकलं बोललेलं आहे. V बरोबर IR. विभवांतर काढण्यासाठी सूत्र वापरलं जातं. तुम्हाला V1 काढायचं आहे. ओके. I गुणिले R1. I गुणिले R1. मग या ठिकाणी V1 आपलं आहे तसं आहे. आयची किंमत तुम्ही इथे काढलेली आहे 0.6. आता R1 जो आहे तो तुम्हाला दिलेला आहे इथं बघा 16 ओहम आहे. तो आपल्या सुरुवातीलाच दिलेला आहे 16 ओहम आहे. तर त्यामुळे हा 16 आणि 0.6चा गुणाकार होईल आणि 9.6 व्होल्ट हे V1 असेल. पहिलं विभवांतर असेल. पहिल्या रोधाच्या साह्यानं निर्माण झालेले हे विभवांतर असेल. आणि आता V2 काढायचं आहे तुम्हाला. सूत्र काय येईल? I गुणिले R2. आता आयची किंमत आपण काढलेली आहे 0.6. R2 रोध किती आहे आपला? दुसऱ्या ह्याच्यासाठी 14 आहे, 14 ओहम आहे. तो आपण इथे घेतलेला आहे. गुणाकार किती होईल? 8 किती येतो? 8.4. म्हणजे या गणितामध्ये सुरुवातीला आपण एकूण रोध काढलेला आहे, म्हणजे परिणामी रोध काढलेला आहे, तो किती आहे? 30 ओहम इतका आलेला आहे. त्यानंतर आपल्याला विद्युतधारा काढायची होती. ती काढण्यासाठी आपण V बरोबर IR हे सूत्र वापरलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने आपण विद्युतधारेची म्हणजे आयची किंमत काढलेली आहे. किती येते? 0.6 ॲम्पियर. त्यानंतर आपला प्रश्न असा होता की प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर काढा. प्रत्येक रोधाच्या दरम्यानचे विभवांतर काढण्यासाठी आपण हे सूत्र वापरलेलं आहे. V1 बरोबर V1 बरोबर आयच्या अगोदरसुद्धा का त्याच्यात बोलायला चुकलं असेल तर ते इथं मी दुरुस्त करून सांगते. V1 बरोबर I गुणिले R1. ओके. आता हा आपण I इथं काढला, आपण इथे घेतलेला आहे. R1 जो आहे तो किती आपला इथं 16 आहे बघा सुरुवातीला. तर तो इथे घेतला आणि गुणाकार किती आला? 9 गुणिले 6 व्होल्ट. आता V2 काढायचा आहे. तर I गुणिले R2 किती आपला आहे? 14 ओहम आहे. तो इथं आपण घेतला आहे. बरोबर गुणाकार किती आला? 8.4 व्होल्ट. तर इथे जे काही प्रश्न विचारले होते तर त्याची उत्तरे इथं आपल्याला सगळी नंतर इथं आपल्याला दिलेली आहेत. तुम्ही ती वाचायची आहेत. त्यानंतर बघा पान क्रमांक 41 वरती तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारला आहे की माहिती दिलेली आहे. काय बघा? तापमान कमी करत 0 केल्विन, त्याचा अर्थ काय? केल्विनच्या जवळ नेल्यास काही वाहकांचा रोध 0च्या जवळ पोचतो. तापमान कमी करत
किती आपण तापमान कमी करणार आहोत तर 0 केल्विन. तर 0 केल्विन म्हणजे किती? तर 0 केल्विन म्हणजे वजा 273.5 डिग्री सेल्सिअस. 0 केल्विन म्हणजे किती? वजा 273.5 डिग्री सेल्सिअस म्हणजे अंश सेल्सिअस. तर बघा, वजा तापमानाला काय तयार होतं? बर्फ तयार होतं. म्हणजे कमी कमी आपण तापमान करत गेलो. किती ते? 0 केल्विन म्हणजे वजा 273.5 अंश सेल्सिअस. जर इतकं तापमान केलं तर वाहकाचा रोध काय होतो? शून्याचा जवळ पोचतो. आणि अशा वाहकास अतिवाहक म्हणजे अशा वाहकामध्ये विद्युत वहनाला विरोध केला जात नाही. अशा वाहकामध्ये विद्युत वहनाला विरोध केला जात नाही आणि अशा वाहकास अतिवाहक म्हणजे सुपर कंडक्टर असं म्हटलं जातं. आणि काही वाहक ओहमच्या नियमाचे पालन करत नाहीत. ओहमचा जो नियम आहे, काय ओहमचा नियम आहे? तर वाहकाची भौतिक अवस्था म्हणजेच लांबी, त्यानंतर काटछेदी क्षेत्रफळ, तापमान व द्रव्य कायम असताना वाहकातून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या 2 टोकांमधील विद्युत विभवांतराशी समानुपाती असते. हा जो ओहमचा नियम आहे, हा ओहमचा नियम काही वाहक जे असतात ते त्या नियमाचं पालन करत नाही आणि अशा वाहकास अनओहमनीय वाहक असं म्हटलं जातं. तर ही विशेष माहिती आहे, तुम्ही ती लक्षात ठेवायला हरकत नाही. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे रोधांची समांतर जोडणी. आता त्याला इंग्रजीमध्ये रेजिस्टर्स इन पॅरलल असं म्हटलं. आता समांतर, पॅरलल म्हणजे काय? समांतर असं आपण त्याला म्हणतो. तर याची जोडणी तुम्हाला इथं पान क्रमांक 41 वरती 3.9 ही जी आकृती आहे रोधांची समांतर जोडणी याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही जर नीट आकृती पाहिली तर या ठिकाणी R1, R2 आणि R3 हे एकमेकाला समांतर आहेत. कसे आहेत ते? समांतर आहेत. आणि प्रत्येक रोधामधून वाहणारी जी विद्युतधारा आहे ती काढण्यासाठी या ठिकाणी ॲमीटर ही जी उपकरण आहे ते हे बसवलेलं आहे. इथं तुम्हाला विभवांतर सगळ्यांचं जे आहे ते या व्होल्टमीटरच्या साहाय्यानं मोजता येणार आहे. त्यानंतर इथं एकूण तुम्हाला वाहणारी जी विद्युतधारा आहे ती मोजता येणार आहे. त्यानंतर इथे ही परिपथामध्ये प्लग कळ म्हणजे की तुम्ही ज्याला म्हणता, ही की आहे आणि इथे ही बॅटरी इथं बसवलेली आहे. तर थोडक्यामध्ये बघा, वर्णन जे आहे मी तुम्हाला सांगते. R1, R2 आणि R3 या हे जे काही 3 रोध आहे, हे तीनही रोध याची जोडणी त्यांची जी काही दोन्ही टोकं आहेत, ह्या म्हणजे दोन्ही बाजूंची जी टोकं आहेत ती एकमेकांना जोडून म्हणजे एकत्र करून हे रोध जे आहेत ते एकमेकांना जोडलेले आहेत. बघा, या ठिकाणी याची जर टोकं तुम्ही बघितली तर ती एकत्र जोडलेले आहेत. त्यानंतर R1, R2 आणि R3 हे 3 रोध C आणि D या 2 बिंदू दरम्यान समांतर जोडणी जोडले आहेत. हे तिन्ही जे काही रोध आहेत हे C आणि D हे जे 2 बिंदू आहेत त्यांच्या दरम्यान समांतर जोडणीमध्ये जोडलेले आहेत. त्यानंतर I1, I2 आणि I3 ही अनुक्रमे R1, R2 आणि R3 या रोधातून वाहणारी विद्युतधारा आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं की विद्युतधारा मोजण्यासाठी हे ॲमीटर बसवलेलं आहे. तर I1, I2 आणि I3 ही अनुक्रमे R1, R2 आणि R3 या रोधातून वाहणारी विद्युतधारा आहे. आणि V हे C आणि D या बिंदूंच्या दरम्यान प्रयुक्त केलेले विभवांतर आहे, जे इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. आता याच्यावरून तुम्हाला परिपथातील एकूण विद्युतधारा काढायची आहे, म्हणजे आयची किंमत काढायची आहे. तर एकूण विद्युतधारा जर काढायची असेल तर तुम्हाला सूत्र काय वापरायला लागेल? I1 अधिक I2 अधिक I3, जे तुम्हाला इथे ॲमीटर दिलेले आहे त्यांच्या साहाय्याने तुम्हाला ते मोजता येणार आहे. आणि हे झालं समीकरण 1. आता त्यानंतर तुम्हाला हे जे काही समांतर जोडणी आहे याचा परिपथामधील परिणामी रोध काढायचा आहे. ही जी मांडणी आहे समांतर रोधांची जी काही जोडणी आहे हिचा आपल्याला परिणामी रोध काढायचा आहे. आणि हा परिणामी रोध RP, इथे बघा स्मॉल लेटरमध्ये इथे तुम्हाला P दाखवलेला आहे. P फॉर पॅरल. P कशासाठी वापरलं तर पॅरलसाठी वापरलं तर समांतरसाठी वापरलं जातं. तर याचा परिणामी रोध जो आहे तो हा RP असा दाखवला जातो. आता या ठिकाणी तुम्हाला विद्युतधारा काढायची आहे. काय काढायचं? समजा विद्युतधारा काढायची आहे तर म्हणजे याच्यामधून परिपथामधून वाहणारी विद्युतधारा काढायची आहे. सूत्र कुठलं वापराल? I बरोबर
व्ही छेद आर पी, म्हणजे एकूण विद्युतधारा असणार आहे. ही काय असणार आहे? एकूण विद्युतधारा असणार आहे. आय बरोबर व्ही छेद आर पी. जसं आपण एक्सर होतं तेव्हा सिरीजमध्ये होतं त्यावेळेला इथं आर एस होतं, इथं मात्र काय हे पॅरल आहे म्हणून काय येणार आहे? पी येणार आहे. तसंच या ठिकाणी समजा आता ही एकूण विद्युतधारा तुम्हाला मी सांगितलं तर पहिल्या रोधामधून वाहणारी विद्युतधारा I1 असणार आहे म्हणजे व्ही छेद R1, दुसऱ्या याच्यामधून I2 बरोबर व्ही छेद R2, तिसऱ्या रोधामधून I3 बरोबर व्ही छेद R3. ठीक आहे. तर प्रत्येक रोधामधून वाहणारी विद्युतधारा आपल्याला हे जे काय ॲमीटर दिलेलं आहे याच्या साह्यानं काढता येणार आहे, मोजता येणार आहे. आता इथं जे आपण समीकरण 1 आहे याच्यामध्ये आपण ह्या किमती टाकणार आहोत. जसं काय आहे? आय बरोबर व्ही छेद आर पी, म्हणजे इथं जे आय आहे त्या ठिकाणी काय येणार आहे? व्ही छेद आर पी. त्यानंतर जिथं I1 आहे त्या ठिकाणी काय येणार आहे? व्ही छेद R1. जिथं I2 आहे तिथं काय येईल? व्ही छेद R2. आणि जिथं I3 आहे तिथं काय येईल? व्ही छेद R3. ठीक आहे. तर समीकरण 1मध्ये आपण ह्या सगळ्या किमती टाकलेल्या आहेत. आता तुम्ही जर नीट बघितलं तर अंशस्थानी सगळीकडे व्ही आहे, तर यातल्या प्रत्येक पदाला जर आपण 1/v गुणलं, म्हणजे आता समजा इथं काय गुणिले 1/v, तर या व्ही बरोबर व्ही हा व्ही गेला. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक पदाला 1/v आपण जर गुणलं तर तुम्हाला काय मिळणार आहे? 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3. आता याच्यामध्ये तुम्ही जर जितके रोध इथं किती जोडले ते एकूण 3 रोध जोडले, मग इथं तुम्हाला R3 पर्यंत दिलेलं आहे. समजा तुम्ही आधी अजून 4, 5, 6 जेवढे जोडाल तेवढे इथे येत राहतील आणि त्यामुळे तुम्हाला इथं N दिलेलं आहे. इथं काय दिलेलं आहे? N, रोधांची संख्या जी काही शेवटची असेल ती. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जी रोधांची समांतर जोडणी आहे तिच्यामध्ये तुम्हाला एकूण विद्युतधारा आहे तिची किंमत काढता येते, किंवा प्रत्येक जो रोध तुम्ही वापरलेला आहे त्याच्यामधून वाहणारी विद्युतधारा आहे तिची किंमत काढता येते. त्यानंतर समांतर जोडणीविषयी आणखीन काही थोडी माहिती दिलेली आहे बघा पान क्रमांक 41वरती. काय माहिती आहे? समांतर जोडणीने अनेक दिवे जोडले असता जर एखादा दिवा त्या दिव्यातील तारेचे कुंडल तुटल्याने प्रकाशित होत नसेल तरी विद्युत परिपथ खंडित होत नाही. आता एक्सरच्या बाबतीमध्ये काय बघा होतं की एक्सर जोडणीमध्ये एकापुढे एक अशी जोडणी असते आणि त्यातील एक घटक जरी काम करीत नसेल तर परिपथ का होतो? खंडित होतो आणि विद्युतधारा वाहत नाही. इथं मात्र तसं नाही. समांतर जोडणीमध्ये अनेक दिवे जोडले असता जर एखादा दिवा त्या दिव्यातील तारेचे कुंडल तुटण्याने प्रकाशित होत नसेल तरी विद्युत परिपथ मात्र काय होत नाही? खंडित होत नाही आणि दुसऱ्या मार्गातून विद्युतधारा वाहते व दिवे प्रकाशित होत राहतात. त्यानंतर अनेक दिवे एकसर पद्धतीने जोडले. आता काय बघा, अनेक दिवे एकसर पद्धतीने जोडले तर ते आपल्या मूळ प्रखरतेपेक्षा कमी प्रखरतेने प्रकाशतात. एकसर जोडणी जी आहे याच्यामध्ये आपण जर अनेक दिवे जोडले तर ते आपल्या मूळ प्रखरतेपेक्षा कमी प्रखरतेने प्रकाशतात. परंतु तेच दिवे समांतर पद्धतीने जोडले तर मात्र प्रत्येक दिवा जो असणार हा आपल्या मूळ प्रखरतेने प्रकाशतो, किंवा तो आपला प्रकाश त्या आपल्या मूळ त्याचा जो प्रकाश असणार आहे त्याप्रमाणे देतो. आता याच्यामध्ये बघा एकसर जोडणीमध्ये मध्ये कुठेही जर नादुरुस्ती निर्माण झाली, म्हणजे काही कुठला जर घटकामध्ये बिघाड झाला तर त्या ठिकाणी जो काही दिवा आहे तो प्रकाशमान होत नाही. समांतर जोडणीमध्ये मात्र अशा प्रकारे अडचण येत नाही. असं का होतं? तर समांतर जोडणी जी असणार आहे या समांतर जोडणीत प्रत्येक जे काही विद्युत उपकरण असणार आहे या उपकरणाला समान विभवांतर पुरवलेलं असतं. तशी जी काही जोडणी असते ती त्या प्रकारची जोडणी आपल्याला एक्सरमध्ये करता येत नाही. त्यामुळं एक्सर ही जी काही जोडणी असते ती काम करत नाही. जर कुठेतरी बिघाड निर्माण झाला तर आणि समांतरमध्ये मात्र त्या प्रकारची अडचण येत नाही. त्यानंतर या ठिकाणी समांतर जोडणीवर आधारित जी काही उदाहरणं आहे ते आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. झाला जो का भाग आहे याचा सविस्तरपणे अभ्यास करा, नीट अभ्यास करा. तोपर्यंत धन्यवाद.